रसिको हो, नमस्कार. मी श्रीकांत गोपाळ काळे. साहित्यिक गप्पा आणि कविता याच्या 5व्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आहे. आज 15 ऑगस्ट 2021 भारतीय स्वातंत्र्याचा 74वा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त माझ्यातर्फे तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. स्वातंत्र्य दिन म्हणजे स्वातंत्र्यासाठी जे लढले, स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं स्मरण करण्याचा दिवस आणि त्याचंच औचित्य साधून आज मी मदनलाल धिंगरा या क्रांतिवीराची कथा तुम्हाला सांगणार आहे. मदनलाल धिंगरा हा पहिला क्रांतिवीर ज्यानं क्रांतीची धग इंग्रजांच्या साम्राज्य सत्तेच्या अंतःपुरापर्यंत म्हणजे अगदी पार लंडनपर्यंत पोचवली. मदनलाल धिंगरा हा एक असा क्रांतिकारक होता ज्याच्यापासून भगतसिंगांनी स्फूर्ती घेतली आणि मदनलाल धिंगराचं फाशी जाण्यापूर्वी कोर्टातलं जे स्टेटमेंट होतं ते ऐकून विन्स्टन चर्चिल खाजगीत असं म्हणाले की दिस इज वन ऑफ द फायनेस्ट स्टेटमेंट एव्हर मेड इन द नेम ऑफ पेट्रिऑटिझम. तर त्या मदनलाल धिंगरांची कहाणी मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र त्यापूर्वी ज्याचा उद्घोष करत मदनलाल धिंगरा फासावर चढले ते वंदे मातरम आपण ऐकूया. वंदे मातरम हे पूर्ण आपल्याला फार क्वचित वेळा ऐकायला मिळतं, तर आज मात्र तुम्हाला मी संपूर्ण वंदे मातरम ऐकवणार आहे आणि ते गायलं आहे रेखा दारशेतकर यांनी. तर ऐकूया वंदे मातरम. वंदे मातरम वंदे मातरम. सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं फुल्लकुसुमिता द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. सप्तकोटिकण्ठकलकलनिनाद कराले द्विसप्तकोटिभुजैर्धृतखरकरवाले अबलाकेन्मा एतबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरम्. वन्दे मातरम्. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तो मारै प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे
वन्दे मातरम्। त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी कमला कमलदलविहारिणी वाणी विद्यादायिने नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम्। वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरम्। वन्दे मातरम्। वन्दे मातरम्। वंदे मातरम. वंदे मातरम असं म्हणत हसतमुखानं ब्रिटिशांच्या भूमीवर म्हणजे इंग्लंडला सर्वात प्रथम फाशी गेलेला पहिला क्रांतीवीर म्हणजे मदनलाल धिंगरा. त्या मदनलाल धिंगरांची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. मदनलाल धिंगरा यांचा जन्म अमृतसरचा. ज्या कुटुंबात ते जन्माला आले ते एक मोठं श्रीमंत पंजाबी कुटुंब होतं. मदनलालांना 5 भाऊ आणि 1 बहीण. वडील सिव्हिल सर्जन आणि त्या काळच्या बहुतेक लोकांप्रमाणे ब्रिटिश सरकारचे निष्ठावान सेवक होते. सगळे भाऊ परदेशात शिकलेले. एकंदरीत लहानपणी सगळं काही नुसत्या सुखातच नाही तर अगदी चैनीत चाललं होतं. पण सुखाचं आयुष्य बदलणारी पहिली ठिणगी पडली ते कॉलेजमध्ये असताना. त्याचं असं झालं की कॉलेजच्या प्रिन्सिपॉलनं फतवा काढला की विद्यार्थ्यांनी जो ब्लेझर म्हणजे कोट घालायचा आहे तो फक्त इंग्लंडहून आयात केलेल्या कापडाचाच असला पाहिजे. मदनलालना हे काही पटलं नाही आणि त्यांनी त्याच्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं. झालं, प्रिन्सिपॉलची मर्जी फिरली आणि त्यांनी मदनलालला कॉलेजमधून काढून टाकलं. मदनलालच्या या कृत्यानं वडीलही खवळले आणि त्यांनी मदनलालना कॉलेजची आणि प्रिन्सिपॉलची माफी मागायला सांगितली. मदनलालना हे काही पटलं नाही आणि ते सरळ घर सोडून निघून गेले. बराच काळ ते सिमल्याच्या पायथ्याशी असलेल्या कलका येथे आणि नंतर मुंबईलाही मिळेल ती नोकरी करून राहत होते. आपला उदरनिर्वाह कसाबसा करीत होते. शेवटी काही काळानं मोठ्या भावानं त्यांची समजूत काढली आणि पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जायला त्यांना राजी केलं. इथं मदनलाल यांच्या जीवनाचा पूर्वार्ध संपून चित्तथरारक अशा उत्तरार्धाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते. मदनलाल धिंगरा लंडनला आले. त्या काळी जे भारतीय विद्यार्थी लंडन आणि त्याच्या आसपास शिकण्यासाठी येत असत त्यांना वर्णद्वेष्टया वृत्तीचा सामना करायला लागेल. म्हणूनच त्यांच्या राहण्यासाठी हायगेट या लंडन जवळच्या परिसरात इंडिया हाऊस नावाची एक इमारत 1905 साली बांधली होती. ती स्वतःच्या पैशानं बांधली होती श्यामजी कृष्णवर्मा नावाच्या एका धनाढ्य भारतीय माणसानं. श्यामजी कृष्णवर्मा प्रखर देशभक्त होते, टिळकांचे चाहते होते आणि त्यांनी दिलेल्या स्कॉलरशिपवरच लोकमान्य टिळकांच्या शिफारसीनुसार स्वातंत्र्यवीर सावरकर बॅरिस्टरच्या अभ्यासासाठी लंडनला इंडिया हाऊसमध्येच राहत होते. ज्या काळात मदनलाल धिंगरा लंडनला आले त्याच काळात सावरकरही लंडन जवळच्या इंडिया हाऊसमध्येच राहत होते. तो काळ म्हणजे 1906 ते 1909 मधला.
ब्रिटिशांनी त्या काळी भारताची जी अमाप लूट चालवली होती आणि प्रचंड अत्याचार दडपशाही चालवले होते भारतात, ते सगळं पाहिलं की या क्रांतिकारकांचं पित्त खवळायचं. आणि या अशा अवस्थेतच मदनलाल धिंगराने असं ठरवलं की या सगळ्याचा बदला घेतला पाहिजे. पण आता बदला घ्यायचा म्हणजे कसा घ्यायचा? तर त्याने असं ठरवलं की कर्झन वायली याचा वध करायचा. आता कर्झन वायलीचाच का? आणि कर्झन वायली कोण होता? तर कर्झन वायली हा पॉलिटिकल ADC टू द सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया या हुद्द्यावर होता. म्हणजे असं की त्या काळी भारत मंत्री म्हणून एक पद असायचं. तर भारतातली सगळी धोरणं ही त्या काळी ब्रिटनमधून भारतमंत्री ठरवायचा. तर भारतमंत्री हा जो होता त्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवू शकणारा एक ऑफिस होतं, लंडनमधलं इंडिया ऑफिस. तर त्या इंडिया ऑफिसचे हे कर्झन वायली हे प्रमुख सल्लागार होते आणि प्रमुखच होते. ते मदनलालच्या वडिलांचे मित्र होते. पण तो मोहसुद्धा धिंगराच्या निश्चयाच्या आड येऊ शकला नाही. 1 जुलै 1909 त्या दिवशी नॅशनल इंडियन असोसिएशनचा वार्षिकोत्सव प्रसंग होता आणि त्यावेळेला कर्झन वायली हे उपस्थित राहणार होते. मदनलाल धिंगराने ठरवलं की त्या दिवशी कर्झन वायलींची हत्या करायची आणि त्या दृष्टीनं त्याने तयारी करायला सुरुवात केली. समारंभ सुरू झाला 1 जुलैला आणि समारंभात काही वेळाने कर्झन वायली आले. समारंभ संपला. समारंभ संपल्यानंतर कर्झन वायली सगळ्यांशी क्षण 2 क्षण थांबून सगळ्यांशी बोलत होते आणि पुढे पुढे जात होते. मदनलाल जवळ ते आले आणि त्याबरोबर मदनलाल धिंगराने त्यांच्यावर धाड धाड गोळ्यांचा वर्षाव केला. एका क्षणात कर्झन वायली गतप्राण होऊन त्याच्या पायाशी पडले. त्यांना वाचवायला मिस्टर लालकाका नावाचे एक पारसी गृहस्थ मध्ये आले, तर तेही मदनलालच्या गोळ्यांमुळे मृत्युमुखी पडले. पार्टीला जमलेली सगळी मंडळी हा प्रकार पाहून अगदी भांबावून गेली. गोळ्या संपताच धिंगरानं पिस्तूल फेकून दिलं आणि तो मंडळींच्या स्वतःहून स्वाधीन झाला. त्याच्या मुसक्या बांधित असताना तो हसून इतकंच म्हणाला की माझा चष्मा जरा मला नीट घालू द्या आणि मग माझे हात बांधा. एका डॉक्टरनं तर असं वर्णन केलं आहे की या वधानंतर तेथे असणाऱ्या सर्वांच्या छात्या धडधडत होत्या, पण धिंगराची छाती आणि त्याची नाडी मात्र पूर्वीप्रमाणे शांत होती. पकडला गेल्यानंतर त्याच्या बापाने हा तर माझा मुलगाच नव्हे, यानं माझ्या तोंडाला काळोखी फासले अशा अर्थाची ताबडतोब तार पाठवली होती. कर्झन वायलीच्या या हत्येचं वृत्त लंडनमध्ये वाऱ्यासारखं पसरलं आणि एकच हलकल्लोळ उडाला. आणि हे अगदी साहजिक होतं. आत्तापर्यंत ब्रिटिश सत्तेला विरोध होत नव्हता अशातला भाग नाही. तो व्हायचा, पण तो कुठे व्हायचा? भारताच्या भूमीवर व्हायचा. त्याची आग हजारो कोसांवर लांब असलेल्या ब्रिटिश सत्ताधीशांना तिथे पोचत नव्हती आणि त्यामुळे ही हत्या जी होती याचं स्वरूपच वेगळं होतं. आत्तापर्यंत अशा ब्रिटिश भूमीवर कधीही हत्या झाली नव्हती आणि ही हत्या पहिलीच हत्या असल्यामुळे मदनलाल धिंगराने ही आग ब्रिटिश भूमीवर पोचवली आणि हे त्याचं कर्तृत्व आहे. कर्झन वायलीच्या या हत्येचा ब्रिटनमध्ये निषेध झाला. लंडनमधले जे भारतीय होते त्यांनी एक सभा 5 जुलैला आयोजित केली. त्या निषेध सभेत खुद्द मदनलाल धिंगराचा सख्खा भाऊ आला होता आणि त्यांनी मदनलाल धिंगराला भरपूर शिव्या घातल्या. अनेक भारतीयांची सुद्धा भाषणं झाली आणि या सगळ्या भारतीयांनी मदनलाल धिंगराचा निषेध केला. मोर लॉयल देन द किंग अशा अर्थाचं एक वचन इंग्रजीमध्ये आहे, त्याचा प्रत्यय देणारी ही सभा होती. तर सभेच्या प्रथेप्रमाणे शेवटी एक ठराव संमत करायचा असतो आणि त्याला अनुमोदन देण्यासाठी असं विचारण्यात आलं सभेत शेवटी की सगळ्यांचं याला अनुमोदन आहे ना? तर आता याच्यावर कोण नाही म्हणणार? तेव्हा अध्यक्षांनी असं सांगितलं की ठीक आहे, आपण हा जो ठराव आहे हा एकमतानं पास करतोय. दिस मोशन इज बिंग पास्ड युनॅनिमसली. आता हे वाक्य ते उच्चारतायत न उच्चारतायत तोच सभेतून एक आवाज आला, नॉट युनॅनिमसली, आय अपोज द मोशन. सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ह्या ठरावाला विरोध करणारा कोण आहे. एक तरुण मनुष्य उठला
आणि त्याने सांगितलं नॉट युनॅनिमसली आय अपोज द मोशन. तेव्हा त्याला अध्यक्षाने विचारलं तुम्ही कोण आहात. त्या तरुण माणसाने सांगितलं माझं नाव विनायक दामोदर सावरकर. सावरकर स्वतः त्यांच्या सहकाऱ्यांसह त्या सभेत उपस्थित होते आणि त्याने या ठरावाला विरोध केला. सावरकरांनी विरोध केला म्हटल्यानंतर सभेचा सगळा नूर पालटला. काही लोक तर सभा सोडून निघून जायला लागले आणि काही लोकांनी सावरकरांना मारायला सुरुवात केली. सावरकरांना मारायला सुरुवात केल्यानंतर सावरकर आणि त्याचे सहकारी ऐकून तर घेणं शक्यच नव्हतं. सावरकरांचं डोकं फुटलं तसंच त्यांना मारणाऱ्या माणसांचीही डोकी फुटायला लागली. खुर्च्या एकमेकांवर आदळायला लागल्या आणि सभा जवळजवळ उधळून गेली. तर कॅक्सटनमधली ही जी गाजलेली सभा आहे जिथे सावरकर म्हणले की नाही, एकमतानं नाही, मी या ठरावाला विरोध करतो, ती ही सभा. कॅक्सटनच्या या सभेत मदनलाल धिंगराला गुन्हेगार ठरवून एकमतानं त्याचा निषेध करण्यात येणार हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य होतं आणि नेमकं तेच सावरकरांना घडून द्यायचं नव्हतं. पण आता हे करणार कसं? सरळ सरळ तर विरोध करणं शक्य नव्हतं. म्हणून मग सावरकरांनी असं ठरवलं की आपण कायद्याचा एका तत्वाचा आधार घ्यायचा. कायद्याचं तत्व असं आहे की इनोसंट अंटिल प्रोव्हन गिल्टी. हेच तत्व सावरकर मांडत होते. अर्थात हे सगळं करताना त्यांचा उद्देश असा होता की मदनलाल धिंगरा गुन्हेगार नाही आणि तुम्ही असा ठराव एकमतानं करू शकत नाहीत, हा संदेश सगळ्या जगापर्यंत पोचला पाहिजे आणि त्याच्यात ते नक्की यशस्वी झाले. इकडे मदनलाल धिंगरावरील खटला चालू होता. 1 जुलैला हत्या झाली आणि 20 जुलैला खटल्याचं कामकाज जवळजवळ संपलं. 20 जुलैला मदनलाल धिंगराला कोर्टात आणलं. कोर्टाबाहेर अनेक हिंदी विद्यार्थी जमले होते, पण कोणालाही कोर्टात जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. मदनलाल धिंगराने तर वकील देणंच नाकारलं होतं आणि स्वतःचा बचाव तो स्वतः करत होता. त्याला विचारलं की तुला आता काही सांगायचं का? तेव्हा मदनलाल धिंगराने कोर्टाला सांगितलं की मी तुमची सत्ताच मान्य करत नाही आणि ज्या अर्थी माझ्या देशाच्या उद्धारार्थ मी हे करतोय त्या अर्थी मी पूर्ण निर्दोषी आहे. धिंगरानं असा बचाव केल्यानंतर शेवटी तुला काही सांगायचं असल्यास सांग असं कोर्टाने सांगितलं. तेव्हा तो म्हणला की मी माझ्या खिशात एक स्टेटमेंट, एक वक्तव्य लिहून ठेवलं होतं आणि ते पोलिसांनी जप्त केलं आहे, तर ते मला द्या, मला ते वाचून दाखवायचं आहे. पण कोर्टाने ही विनंती मान्य केली नाही. काय होतं त्या निवेदनात? सगळीकडे तर्क कुतर्क चालू झाले, पण हे निवेदन आपल्याला मिळत नाही असं म्हटल्यानंतर मदनलाल धिंगराने दुसरं एक निवेदन कोर्टात केलं आणि ते निवेदन असं होतं. माझ्या देशात तरुण लोकांना देशभक्ती करता फाशी देण्यात येत आहे आणि जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावण्यात येत आहेत. इंग्लंडसाठी इंग्रजांनी जे करावे म्हणून त्यांना शिकवण्यात येते तेच माझे तरुण देशबंधू माझ्या देशासाठी करीत असताना त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांना मारण्यात येत आहे. त्याचा सूड म्हणून मी हे कृत्य केले. ज्याप्रमाणे जर्मनीला इंग्लंडवर बलात्काराने राज्य करण्याचा कोणताही हक्क नाही, तशाच प्रकारे चालू असलेल्या बलात्काराचा सूड म्हणून हे कृत्य मी केले. माझ्या देशातील स्त्रियांवर बळजबरीचे अत्याचार होत आहेत. माझ्या देशातील लाखो लोक प्रतिवर्षी उपाशी मारण्यात येत आहेत. गेल्या 50 वर्षात अब्जांनी गणती व्हावी इतकी संपत्ती माझ्या देशातून लांबवण्यात आली आहे. हे मी पाहत असताना जेव्हा इंग्लिश लोक रशिया आणि कांगो येथील लोकांच्या दुःस्थितीबद्दल हळहळत असताना माझ्या दृष्टीस पडतात, तेव्हा मला त्या मानभावीपणाचा असहनीय असा तिरस्कार वाटतो. इंग्लंड जिंकून त्यावर राज्य करणाऱ्या एखाद्या जर्मन माणसाला उद्दामपणे लंडन शहरात वावरताना पाहून इंग्लिश तरुणाने त्याला मारले असताना त्याची जी देशभक्ती तुम्ही वाखाणली असती, त्याच देशभक्तीनं मी हे कृत्य केलं आहे. मी हे सत्य सर्व जगास, विशेषतः अमेरिकेसारख्या आमच्या हितचिंतक देशात सांगत असून ते तुमच्यासाठी नाही. मदनलाल धिंगराच्या या निवेदनानंतर न्यायाधीश म्हणाले, मदनलाल धिंगरा, माझ्या कोणत्याही बोलण्याचा तुझ्यावर यत्किंचितही परिणाम होणार नाही
हे मी जाणून आहे. तुझ्यावर खून केल्याचा आरोप साबित झालेला आहे, म्हणून तुला फाशीची शिक्षा देण्यात येत आहे. रीतीप्रमाणे धर्माधिकाऱ्याने परमेश्वर तुला क्षमा करो असे म्हटले. तेव्हा मदनलाल धिंगरा उभा राहिला आणि लगेच म्हणाला, मला फाशी दिलीत ही तुमची फार मेहरबानी झाली आहे, कारण माझ्या पवित्र देशभूमीसाठी माझा तुच्छ देह बळी देण्याचा जो सन्मान मला मिळालेला आहे त्याचा मला अभिमान वाटतो आहे. मला कशाचीही चिंता नाही. आणि एवढं झाल्यानंतर त्वरित 3 पारेकऱ्यांसह हसत हसत तो पिंजऱ्यातून निघून गेला. मदनलाल धिंगराचा फाशीचा दिवस ठरला 17 ऑगस्ट. पण या अपूर्व नाट्याच्या भरतवाक्याआधी अजून एक खळबळजनक घटना घडली. काय होती ती खळबळजनक घटना? मी आधी सांगितलं आहे की मदनलाल धिंगराला एक निवेदन कोर्टात वाचून दाखवायचं होतं, पण कोर्टाने आणि पोलिसांनी त्याला मनाई केली आणि त्यामुळे ते निवेदन तो वाचू शकला नाही. तर ते निवेदन जे मुळात इंग्रजीत होतं ते अचानक फाशी द्यायच्या आदल्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला रस्तोरस्ती प्रसिद्ध झालं. आणि ते जे प्रसिद्ध झालेलं निवेदन होतं ते डेली मिरर या वर्तमानपत्राने सुद्धा छापलं आणि त्याने असा दावा केला की हे मदनलाल धिंगराचं मूळचं निवेदन आहे. आणि पुढे त्या डेली मिररने आपल्या वर्तमानपत्रात असं म्हटलं की वी चॅलेंज द ऑथॉरिटी टू प्रूव्ह अदरवाईज बिफोर द होल वर्ल्ड. आता ही ब्रिटिश सरकार पुढे मोठी नामुष्की होती. ब्रिटिश तपास यंत्रणांपुढे, ब्रिटिश पोलिसांपुढे आणि एकंदरच ब्रिटिश राजसत्तेसमोर ही एक मोठी नामुष्की होती. कारण जे निवेदन मदनलाल धिंगराला कोर्टात सुद्धा वाचून दाखवायला मनाई होती, जे इतकं गुप्त ठेवलं होतं, जे कोर्टाच्या बाहेर काय मदनलाल धिंगराच्या पासून हिरावून घेऊन अत्यंत गुप्त राखण्यात आलं होतं, ते निवेदन अचानक तो फाशी जायच्या आधी सगळीकडे प्रसिद्ध झाला. केवढा गलथानपणा! कोणी काढलं हे? कसं लोकांना मिळालं? कोणाला मिळालं? कोण फितूर झालं? इतकी प्रचंड चर्चा आणि उलथापालथ झाली, पण याचा कोणालाही पत्ता लागला नाही. अर्थात जे समजणारे आहेत त्यांना सहज समजू शकतं की हे निवेदन कसं प्रसिद्ध झालं असेल. ते निवेदन मुळात इंग्रजीमध्ये आहे. ते निवेदन असं होतं, आय ॲडमिट द अदर डे I attempted to shed English blood as an humble revenge of inhuman hangings and deportations of Indian patriotic youth. And in this, I have consulted with none but with my own conscience. I have conspired with none but with my own duties. I believe that the nation held in bondage with the help of bayonet is in a state of perpetual war, and since the guns were denied to me, I drew forth my pistol and attacked by surprise. Being a Hindu, I believe that an insult to my country is an insult to God. The worship of my country is the worship of Sri Ram, and service of my country is the service of Sri Krishna. What could a poor son in wealth and intellect like me offer to the mother except my own blood? My only prayer to God is that may I again return to the same mother and die in the same cause till the mother is freed for the service of humanity and glory of God. Bande Mataram. मदनलाल धिंगरांचं हे निवेदन आजही ऐकलं, वाचलं तर अंगावर काटा येतो, डोळ्यात पाणी येतं. वाटतं या क्रांतीवीरांनी कशाचीही अपेक्षा न ठेवता केवळ देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपलं बलिदान दिलं. धन्य ते क्रांतिकारक. मदनलाल धिंगराचं हे निवेदन वाचल्यानंतर विन्स्टन चर्चिलने खाजगीत असे उद्गार काढले की दिस इज वन ऑफ द फायनेस्ट स्टेटमेंट एव्हर मेड इन द नेम ऑफ पेट्रिऑटिझम. 17 ऑगस्ट 1909 पेंटोनव्हिल तुरुंगात मदनलाल धिंगरा यांना फाशी देण्यात आलं. वयाच्या 25व्या वर्षी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन अर्पण केले.
ब्रिटिश साम्राज्य सत्तेला त्याच्या अंतःपुरात जाऊन धडका देणारा तो पहिला क्रांतिकारक ठरला. वंदे मातरम या गीतात असे शब्द आहेत की अबला के नमा येत बोले बहुबलधारिणी नमामि तारिणी रिपुदल वारिणी मातरम. याचा अर्थ असा की हे माते, तुला अबला कोण म्हणतंय? तू तर बहुबलधारिणी आहेस. तू जशी तारिणी म्हणजे लोकांना वाचवणारी आहेस, तशी रिपुदल वारिणी म्हणजे शत्रूंचा नाश करणारी आहेस. तुला मी वंदन करतो. मदनलाल धिंगरा याने आपल्या बलिदानाने वंदे मातरम या गीतातले हे शब्द अक्षरशः खरे करून दाखवले. 1857 पासून सुभाषचंद्र बोस यांच्या काळापर्यंत अनेक क्रांतिकारकांनी आपले सर्वस्व उधळून दिलेलं योगदान जनसामान्यात ब्रिटिश सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करणारे आणि म्हणून भारतीय असंतोषाचे जनक अशी बिरुदावली लोकांनी ज्यांना दिली, असे ते लोकमान्य टिळक आणि त्यानंतर महात्मा गांधी अशा पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने दिलेला लढा, या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपलं स्वातंत्र्य साकार झालेलं आहे. स्वातंत्र्य कवी गोविंद यांची एक कविता आहे, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, अशा शीर्षकाची. त्या कवितेत कवी गोविंद म्हणतात, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना, असा भूतकालीन सिद्धांत जाणा, स्वराज्येच्छुने पाहिजे युद्ध केले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. किती बंधूंचे रक्तबिंदू गळाले, किती बंधूंचे रक्तबिंदू गळाले, रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले. भारताला स्वातंत्र्य का देत आहोत याचं स्पष्टीकरण करताना इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमंट ॲटली काय म्हणतात ते बघा. ते म्हणतात, ब्रिटन इज ट्रान्सफरिंग पॉवर ड्यू टू द फॅक्ट दॅट 1. Indian mercenary army is no longer loyal to Britain, and 2. Britain cannot afford to have large British army to hold down India. इथे फक्त सैन्याचे इमान आणि सैन्यबळ याचाच उल्लेख आहे. शेवटी रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले हे सार्वकालिक सत्य आहे, हेच खरं. असो, 47 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 45 वर्षांनी म्हणजे 1992 साली मदनलाल धिंगरा यांचं पोस्टाचं तिकीट भारत सरकारनं काढलं. चला हरकत नाही, देर आहे लेकिन दुरुस्त आहे, हेही नसे थोडके. या व्हिडिओचा समारोप करण्यापूर्वी आज आपल्या समोरले आव्हानं काय आहेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण एक सुखी, समाधानी आणि प्रगतिशील देश आणि आदरणीय देशसुद्धा म्हणून जगासमोर आपलं उदाहरण ठेवलं पाहिजे. आता हा पल्ला गाठायचा असेल तर आपण सध्या कुठे आहोत हे बघणं आवश्यक आहे. यासाठी प्रगत राष्ट्राचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून जर्मनीची आणि आपली तुलना काही महत्त्वाच्या पॅरामीटर्सवर म्हणजे परिमाणांवर मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. लोकसंख्येचा विचार करता जर्मनी आपल्यापेक्षा 16.5 पटीनं लहान आहे, परंतु त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा जवळजवळ $1.25 ट्रिलियन जास्त आहे आणि त्यांचं दरडोई राष्ट्रीय उत्पन्न आपल्या 24 पटीनं जास्त आहे आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये ते आपल्यापेक्षा 125 नंबरांनी पुढे आहेत. ही आपल्यासमोरची खरी आव्हानं आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला भरपूर उद्योग करायचा आहे. इतिहासात रमून चालणार नाही, स्वप्न बघून चालणार नाही. उद्योगाने कार्यसिद्धीस जातं, मनोरथाने नाही, असं एक संस्कृत सुभाषित आहे. उद्यमेन ही सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथै, नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात काही हरिण प्रवेश करायला जात नाही. नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा. आपण एक सिंह आहोत, बलवान आहोत असं आपल्याला नेहमी वाटतं, पण आपण जर झोपून राहिलो तर आपल्या तोंडात काही हरिण येणार नाही, आपली प्रगती होणार नाही. तर सिंह झाला तरी त्याला आपल्या शिकारीसाठी कष्ट हे करावेच लागतात. तेव्हा आपल्याला जर प्रगती करायची असेल तर उद्योग करणं, सातत्याने प्रत्येकाने उद्योग करणं हे फार महत्त्वाचं आहे. आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं पाहिजे.
दुसरा कोणी जर चांगलं काम करीत असेल तर त्याला शक्य झाल्यास मदत केली पाहिजे. निदान स्वार्थासाठी त्याला आडवं जाता कामा नये, एवढं तरी आपण नक्की केलं पाहिजे. आज स्वातंत्र्याचा वाढदिवस आहे, त्यामुळे या विषयावर मी फार बोलू इच्छित नाही. कधीतरी पुढे आपण बोलूया. रसिको, भारतीय स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून मी तुम्हाला मदनलाल धिंगरा या क्रांतीवीराची कथा सांगितली आणि त्याचबरोबर रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले हा मुद्दाही उपस्थित केला. याशिवाय आपल्या समोरील आजची आव्हानं काय आहेत याची तोंड ओळख करून देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. शाळेत आपल्याला इतिहास शिकवला जातो, परंतु क्रांतीवीरांचा इतिहास तितकासा आपल्याला ज्ञात होत नाही आणि पुढेही आपण तसा प्रयत्न करत नाही. हा व्हिडिओ पाहून हा क्रांतीवीरांचा इतिहास जर जाणून घ्यायची तुम्हाला इच्छा निर्माण झाली असेल तर माझे हे प्रयत्न सत्कारणी लागले असं म्हणता येईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर मित्रमंडळींना पुढे पाठवा, लाईक करा आणि कॉमेंट सेक्शनमध्येच तुमच्या प्रतिक्रियाही मला जरूर कळवा. नमस्कार आणि काळजी घ्या. पुन्हा भेटूया. धन्यवाद.